ह्या चवीचा मोल पैशाने नाही करता येणार. पण तरी झाली गाडी ठीक. हो सर. वाह. चला आज गाडी मी चालवणार. या पण सर या ओ या बसा. प्लीज प्लीज बस. हे काय? हे कोणी केलं? कोणी केलं असे? असं कसं कोणी न सांगता खाऊ शकतं? इतकं निर्लज्ज कोण असेल? दीदी हे बघ, कोणीतरी सोन्याची चैन ठेवून गेलं तिथे आणि तुझी मसाल्याची पिशवी गायब आहे. काय? हे घे. माझा मसाला आहे, मला न्यायचा आहे तो. दादा तुम्हाला सांगतो काय चव होते मिसळीची. सगळी या मसाल्याची कमाल आहे. हा मसाला जर घरच्यांना दिला ना सगळे थक्क होते. थकलेत सगळे प्रयत्न करून. आपला बिझनेस काही ग्रोथ नाही आहे साहेब. म्हणजे
हल्ली लोकांना आपल्या मसाल्यांची चव फार ग्रेट वाटत नाही नाही म्हणजे मला भीती वाटते की लोक आपला मसाला वापरणं बंद तर नाही करणार ना. असं कधीच होणार नाही. मला आतून असं वाटतंय की आजची स्पर्धा जो मसाला जिंकेल ना तो मार्केट हलवून सोडणार. खात्री आहे मला. फॅन्टॅस्टिक. या मिसळीची आणि मसाल्याची चव मी जन्मभर नाही विसरू शकत. हे मसाला चोर, हे माझा मसाला परत कर माझ्या स्पर्धेचा आहे तो. ज्याची गरज जेवढी मोठी, त्याचं स्वप्न जेवढं मोठं, त्याचा मसाला तेवढाच दमदार असतो. आणि मला खात्री आहे आजच्या स्पर्धेला अशीच एखादी जबरदस्त गरजू व्यक्ती येणार आहे. मसाला चोर. मसाला दिला तर कशी जिंकणार आहे मी स्पर्धा? कसं पूर्ण करणार गौरीचं स्वप्न? आणि अशी व्यक्ती सापडली की तिची सगळी स्वप्न विजेंद्र बिराजदारच्या मालकीची होतात. बट ॲट एनी कॉस्ट हा मसाला बाबांपासून लपवला पाहिजे. त्यांच्या हाती लागला तर तो लगेच विकायला निघतील आणि मग मला काही उरणार नाही.